आपडी नमस्कार. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. तर मी बँकेमधून आलेली आहे आणि तर इथून पुढं माझं जे पण काही रुटीन असतं तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर म्हणजेच संध्याकाळचं रुटीन. तर संध्याकाळी मी तर माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका. तर सगळ्यात अगोदर मी फ्रेश होते आणि नंतर मग तुमच्यासोबत माझं जे पण संध्याकाळचं रुटीन आहे ते शेअर करते. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आल्या मी सगळ्यात अगोदर जे माझं काम असतं ते म्हणजे मी चहा ठेवते. तर सगळ्यांनाच माहिती आहे की चहा पूर्ण दिवसभराची थकवा आपला दूर करतो आणि त्याचबरोबर आता थंडीचे दिवस पण सुरू आहेत. तर 5-6 वाजल्याच्या नंतर थंडी सुरू होती. तर त्यामुळं चहा घेते जेणेकरून मला दुसऱ्या कामाला एनर्जी मिळते. मग नंतर दुसरं काम असतं ते म्हणजे ह्या भीमसेनी कापूर दररोज ह्या कापूरदानीमध्ये जाळणं. कारण की आपल्याला भीमसेनी कापूरचे म्हणजे भरपूर जणांना फायदे माहिती असतील आणि नसतीलही. तर भीमसेनी कापूरचे खूप सारे फायदे आहेत. आपल्या घरातले एकदम जे पण काही जीवजंतू असतात आपल्या हवेमध्ये तर ते पूर्ण नष्ट करण्याचं काम भीमसेनी कापूर करत असतो. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एकदम छान आणि असा सुगंध वास असा दरवळत असतो. तर त्यामुळं मी दररोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळते. तर आत्ता माझी संध्याकाळची पूजा म्हणजे काय तर तुळशीला दिवा लावायचा, देवाला दिवा लावायचा आणि जो नैवेद्यमचा वाटी धूप आहे तर ते मी दररोज संध्याकाळी लावते. तर त्यामुळं काय होतं की तर हे बघा आता मी तुळशीला दिवा लावलेला आहे. आणि तर ह्या सगळ्या कामामध्ये मला आप्पीसुद्धा मदत करू लागते. म्हणजे ती माझ्या पुढं येते आणि मी जिकडं जाईल तिकडं ती माझ्या सोबतच असते. तर त्यानंतर मग हा धूप जो आहे तर तो मी सगळ्या घरामध्ये फिरवते संध्याकाळच्या टायमिंगला. कारण की हा धूप जो आहे तर याच्यामुळं काय होतं की आपल्या घरामध्ये मच्छरं पण येत नाहीत एकतर आणि घरामध्ये छान असं फ्रेश वाटतं. तर त्यामुळं मी दररोज संध्याकाळी असं धूप जाळते. खरंच ह्या धुपाने खूप फ्रेश पॉझिटिव्हिटी येते संध्याकाळी. आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये सगळ्यांनाच माहिती की आपण जर असं घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच येणार आणि आपल्या घरामध्ये टिकणारसुद्धा. तर तुम्ही पण दररोज संध्याकाळी अशी पूजा म्हणजे देवाला दिवा, नंतर तुळशीला दिवा सगळे लावतातच, पण असा धूप जाळत जा, भीमसेनी कापूर लावत जा. तर हा धूप आहे तर ते फिरवून घेते. आणि तर अशा गोष्टी केल्यामुळे आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी काय करायच्या, त्यानं काय फायदा होणार आहे. पण भरपूर फायदा होता आपल्यासाठी. कारण की तर अशी छोटीशी पूजा माझी झालेली आहे. तर हे असं असतं माझं संध्याकाळच्या पूजेचं रुटीन. तर ह्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या दुसऱ्या कामाचं रुटीन कसं असतं नाही मला तुमच्यासोबत शेअर करणार. तर बघा इथं मी तुमच्यासोबत बोलतच होते तर हे बघा ही आप्पी पण आली होती आणि मांडीवर बसली. तर थोडा वेळ तिच्यासोबत मी खेळत बसले आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला लागले. बघा कशी बसली. आता सगळ्यांनाच माहिती आहे की वाटाण्याचा नंतर गाजराचा आपल्या मार्केटमध्ये खूप सारे गाजर आलेले आहेत. आणि गाजर म्हणले की आपल्या सगळ्यांना एकच पदार्थ आठवतो, तो म्हणजे गाजराचा हलवा. तर आम्हाला सुद्धा तर मी पण आज गाजराचा हलवा बनवणार आहे, म्हणजे आई बनवणार आहेत गाजराचा हलवा. तर सगळ्यात अगोदर जे काही गाजर आणले होते तर ते मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले, त्यानंतर खिसून घेतले आईनं. आणि आता इथं तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप टाकून बनवत आहेत आई. कारण की कुकरमध्ये का तर कढईमध्ये तेवढे बसत नव्हतं, तर त्यामुळं कुकरमध्ये करते म्हणल्या. तर
तर कुकरमध्ये पण व्यवस्थित काही हलवता येत नव्हतं तेवढं, तर त्यामुळं एका मोठ्या टोपल्यामध्ये पूर्ण गाजराचा हलवा बनवून घेतला. तर बघा किती छान गाजराचा हलवा झालेला आहे. मला तर गाजराचा हलवा खूप आवडतो. तर कोणाकोणाला गाजराचा हलवा आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चवीला पण एकदम छान झालेला होता. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालण्याची वेळ आलेली आहे आता. तर त्यामध्ये काजू आणि बदाम त्याचे बारीक काप करून टाकलेले आहेत. तर टेस्टी असा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे, रेडी फॉर ईट. ज्या सीझनमध्ये जे जे काही पण खायला येतं तर ते आपण खायला पाहिजे, कारण आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकाची तयारी म्हणजे आज काही बनवलं नव्हतं संध्याकाळी. तर हे आहेत आमटीतले मुटके, तर खूप छान लागतात. तर कोणी कोणी खाल्ले आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर थंडीचा दिवस असल्यामुळं आपल्याला सगळ्यांनाच असं संध्याकाळी गरम गरम असं खाऊ वाटतं. तर त्यामुळं आम्ही हे असे मुटके बनवले होते. तर त्यानंतर मग ही जेवणानंतरची आवराआवर. तर मी संध्याकाळीच भांडे, किचन ओटा पूर्ण आवरून घेते, कारण की कसं असतं ना, आपल्याला सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर असं किचनकडं बघितल्याच्या नंतर आपल्याला आळस नाही आला पाहिजे. आणि असं आपलं पण मन किचनकडं बघून असं प्रसन्न आणि छान वाटलं पाहिजे आपल्याला पण. आणि कामात पण आपल्याला असं किचन ओट्याकडं बघून एकदम साफ स्वच्छ असं तिथल्या तिथं बघून आपल्या पण मनाला असं छान वाटतं, उत्साह येतो काम करण्याचा. तर त्यामुळं मी सगळं पहिले मी घासत नव्हते, पण जायल्यापासून ह्या गोष्टी मी संध्याकाळी म्हणजे किचन ओटा, भांडे पूर्ण घासून घेते, किचन ओटा आवरून घेते. आणि पूर्ण, कारण की सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी मला लवकर आवरून जायचं असतं. तर त्यामुळं, आणि खरंच असं आपण संध्याकाळी जर भांडे घासून ठेवले, नंतर किचन ओटा ते आवरून ठेवला, तर आपलं सकाळचं काम जे असतं तर ते आपल्याला, तर त्या कामाला जास्त वेळ मिळतो. तर पहिले मी काय करायची ना, म्हणजेच बँकेमध्ये जात नव्हते तेव्हा, तर संध्याकाळचे भांडे जे असतात तर ते मी एका टोपल्यामध्ये गोळा करून ठेवायचे आणि सकाळी घासायचे. तर त्यामुळं माझं काम लवकर होत नव्हतं, म्हणजे माझा 1 तास तरी हे सगळं आवरायला जात होता आणि त्यामुळं पूर्णच कामाला वेळ लागायचा. तर आता तसं होत नाही. तर उलट माझा मला सकाळी भांडे घासायला जेवढा वेळ लागत होता तेवढा वेळ मला आता सकाळी दुसरं काम करण्यासाठी वापरता येतो. तर त्यामुळं मी दररोज असे संध्याकाळी भांडे, नंतर आणखी किचन ओटा संध्याकाळीच आवरून ठेवते. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला दररोज 10:30-11 वाजतात, कारण की आमचा स्वयंपाकच 8-8:30च्या पुढं होतो. 9, 9:15, 9:30च्या दरम्यान आमचं जेवण होतं आणि त्यानंतर मग ही पुढची आवरावर सुरू होते. तर संध्याकाळी किचन ओटा नंतर भांडे घासून ठेवल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे 2-3 फायदे होतात. एक तर आपला सकाळचा वेळ वाचतो आपल्याला, आणि ते दुसरा म्हणजे आपल्या घरामध्ये झुरळ मुंग्या होत नाहीत. तर पूर्ण किचन ओटा असा घासून घेते, कारण की तर संध्याकाळी जसा किचन ओटा घासून पुसून ठेवला तर मला सकाळी तेवढं म्हणजे किचन ओटा धुण्याची गरज नसते. तर त्यामुळं मी संध्याकाळीच ह्या गोष्टी सगळ्या करून घेते. तर बघा, वरचे जे आपण फोडणी देतो तर ती ह्या स्टाईलवर जाऊन बसते. तर त्यामुळं मी जिथपर्यंत माझा हात पोहोचतो तिथपर्यंत मी स्वच्छ घासून घेते. म्हणजे किचन ओटा साफ करण्यासाठी मी हँडवॉश वापरते, कारण की साबण वापरल्यामुळं काय होतं की ते साबणाचे बारीक बारीक कण असतात पांढरे पांढरे, तर किचन ओटा वाळल्याच्या नंतर ते तसेच ओट्यावर राहतात. तर त्यामुळं मी साबण वापरत नाही. फक्त साबण मी जी आपली सिंक असते तर ती घासण्यासाठी वापरते. बाकी स्टाईलला तर मी हँडवॉशच यूज करते. आणि आपली जी गॅसची शेगडी असते तर ती कधी पण स्वच्छ करताना अगोदर त्यावर वाट्या ठेवायच्या 2, कारण की काय होतं ना, ते आपले तर याच्यामुळं काय होतं की गॅसमध्ये पाणी जात नाही आणि शेगडी आपली खराब होत नाही. त्यामुळे अशा 2 वाट्या ठेवायच्या आणि त्यानंतर गॅसची शेगडी जी असते ती साफ करायची. तर आपल्या घरातील जे पण कामं असतात तर त्यामध्ये मला सगळ्यात जास्त क्लिनिंग करायला खूप आवडते. तर मला कितीही वेळ होऊ द्या तर ह्या गोष्टी मी करतेच. आणि मला
साफसफाई करायला मला मनापासून आवडते, तर ती मला कितीही वेळ लागू द्या मी करतेच करते. तर आपलं घर आपण सगळ्यांनीच स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलंच पाहिजे, कारण कोणी पण घरी आलं तर सगळ्यांना असं आपल्या घरी आल्याच्यानंतर एकदम छान आणि फ्रेश वाटलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या घरच्यांनासुद्धा छान वाटलं पाहिजे आपल्या घरामध्ये. तर त्यामुळं प्रत्येकानंच आपलं घर स्वच्छ, साफ, नीटनेटकं आणि टापटीप ठेवलं पाहिजे. तर आता पूर्ण किचन ओटा साफ करून झालेला आहे, आता फक्त पुसायचा राहिलेला आहे. तर हे बघा वायपर, तर वायपर खूप मोठं काम करतं, ते म्हणजे पाणी काढायचं. तर आपण जर कपड्यानं पुसत गेलो तर खूप वेळ लागतो म्हणजे पुसायला, तर आणि वायपरनं जर पाणी काढलं तर लवकर होतं. आणि पाणी काढल्याच्या नंतर पण मी एका कपड्यानं किचन ओटा परत पुसून घेते, कारण की थोडंफार पाणी राहिलेलंच असतं त्यामुळं. तर ज्या कोणी पण वर्किंग वुमन असतील तर त्यांनी जर असं शेड्यूल तयार केलं तर कामं पटापट होतात आणि आपल्याला आळस पण येत नाही आणि आपल्या स्वतःला सुद्धा वेळ भेटतो. तर असं म्हटलं जातं की घरातलं घरपण हे बाईच्याच हातात असतं, तर ते अगदी बरोबर आहे. तर बघा पूर्ण माझी साफसफाई झालेली आहे. बघा तर किती सुंदर आणि स्वच्छ एकदम छान वाटत आहे. तर हे माझं डेलीचं रुटीन असतं. हे याच्यामध्ये काही बदल होत नाही, थोडाफार चेंज होतो पण जास्त काही चेंज होत नाही. तर आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या डेली रुटीन कसं आहे त्याच्यावर पाहायला आवडेल का, मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हा सगळ्यांना माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसंच इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.